नमस्कार। आज श्रावण शुक्ल द्वितीया शक 1936 रमजान ईद सादर करत आहोत ठाणे वार्ता। ठळक घडामोडी। ठाणे जिल्ह्याला मुसळधार पावसाचा तडाखा, जिल्ह्यातील काही भागांना सावधगिरीचा इशारा। कळवा मुंब्रा रेल्वे स्थानकात विनामूल्य वायफाय सुविधा आणि बदनामी करण्याची धमकी देत आमदार प्रताप सरनाईक यांच्यासह त्यांच्या कुटुंबियांकडे ऑस्ट्रेलियन युवतींनी मागितली 1 कोटींची खंडणी। या आणि इतर घडामोडी विस्तृतपणे पण काही क्षणातच। ठाणे वार्ता पहा श्रीस्थानक वाहिनीवर। आता सकाळी 9:15 पासून रात्री 9:15 पर्यंत ठाणे वार्ता, ठाण्यातील पहिलं दृकश्राव्य माध्यम। श्रीस्थानक वाहिनी ठाण्याची स्वतःची वाहिनी। ठाण्यातील घडामोडी, कार्यक्रम, वादविवाद, अगदी गाणी, नाटक याचा आनंद घर बसल्या पहा श्रीस्थानक वाहिनी। आपल्या ठाण्याचं हक्काचं व्यासपीठ श्रीस्थानक वाहिनी। ठाणे वार्ता आता संकेतस्थळावर देखील ठाणेवार्ता.com वर क्लिक करा आणि ठाण्याच्या घडामोडी जाणून घ्या। ठाण्यातील पहिलं ऑनलाईन माध्यम ठाणेवार्ता.com। नमस्कार मंडळी, दर रविवारी पाहायला विसरू नका। नमस्कार मंडळी, आपल्या प्रश्नांचं थेट उत्तर। ठाणे वार्ता पहा श्रीस्थानक वाहिनीवर। आता सकाळी 9:15 पासून रात्री 9:15 पर्यंत ठाणे वार्ता, ठाण्यातील पहिलं दृकश्राव्य माध्यम। ठाणे जिल्ह्याला आजही मुसळधार पावसानं झोडपून काढलंय। गेले 3 दिवस ठाणे जिल्ह्यातील अनेक भागांना मुसळधार पावसाचा तडाखा बसलाय। जिल्ह्यात आज विक्रमी पावसाची नोंद झाली आहे। गेल्या 24 तासात ठाण्यात 111 मिलीमीटर, कल्याण 136, मुरबाड 145, उल्हासनगर 142, अंबरनाथ 136, भिवंडी 190, वसई 123, जव्हार 160, विक्रमगड 282, वाडा 272, पालघर 162 तर शहापूरमध्ये 236 मिलीमीटर पावसाची नोंद झाली। जिल्ह्यात सरासरी 207 मिलीमीटर पाऊस झालाय। घोलवड, पालघर, वसईतील उजगाव, धामणी या परिसरात झालेल्या जोरदार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झालं होतं, मात्र आता परिस्थिती सुरळीत झाली आहे। भातसा धरणाच्या पाणलोट क्षेत्रात 247 मिलीमीटर पाऊस झालाय। तानसा, वैतरणा नद्या भरून वाहत आहेत। मोडकसागर धरणाची पातळी आता धोकादायक परिस्थितीत पोहोचली आहे। या धरणाची क्षमता 535 दशलक्ष घनमीटर असून सध्या या धरणात 529 दशलक्ष घनमीटर पाण्याचा साठा आहे। पाऊस असाच राहिल्यास मोडकसागर धरण भरून कधीही वाहू शकतं, यामुळे या परिसराला सावधगिरीचा इशारा देण्यात आलाय। या परिसरातील 29 गावांमध्ये आपत्कालीन परिस्थिती निर्माण झाल्यास उपाययोजना करण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत। स्थलांतरासाठी शाळा तसंच जागा शोधण्याचं काम सुरू आहे। फेसबुकद्वारे संपर्क करून आमदार प्रताप सरनाईक, पूर्वेश आणि विहंग सरनाईक यांना बदनामी करण्याची धमकी देत 1 कोटींची खंडणी मागण्याचा गुन्हा वर्तकनगर पोलिसात दाखल झालाय। स्वतःला ऑस्ट्रेलियन म्हणणाऱ्या मेरी लुईस हिनं पूर्वेश सरनाईक यांच्याशी फेसबुकद्वारे संपर्क साधला आणि युवा सेनेसाठी काम करण्याची इच्छा व्यक्त केली। त्यानंतर 17 मेला कुर्ल्यातील सोफिटेल हॉटेलमध्ये या दोघांची भेट झाली। या भेटीत मेरी लुईसनं पूर्वेश सरनाईक यांना 1 कोटी रुपये न दिल्यास बदनामी करण्याची धमकी दिली। हे पैसे दिले नाही तर कुटुंबातील इतर सदस्यांचीही धमकी दिली। मेरी लुईसने दिली, पण त्याला पूर्वेश सरनाईक यांनी दाद दिली नाही। या धमकीला दाद मिळत नसल्यामुळे मेरी लुईस आणि तिचा कथित नवरा संजित शर्मा यांनी पूर्वेशचे वडील म्हणजे आमदार प्रताप सरनाईक आणि पूर्वेशचा भाऊ विहंग सरनाईक यांच्याकडेही 1 कोटी रुपये देण्याची मागणी केली। 1 कोटी रुपये न दिल्यास पूर्वेश आणि मेरी लुईस हे मित्र असून तिला पूर्वेशपासून दिवस गेले आहेत अशी बदनामी करण्याची धमकी दिली। ऑक्टोबर महिन्यात विधानसभा निवडणुका असून त्याचा परिणाम होईल असा इशाराही मेरी लुईसनं आणि तिच्या पतीनं दिलाय। त्याचप्रमाणे पूर्वेश सरनाईक यांचा फोटो वापरून फेसबुकचे बनावट अकाउंट तयार केलं आणि पूर्वेशचे मित्र तसंच कार्यकर्त्यांना फ्रेंड रिक्वेस्टही पाठवल्या। या प्रकरणी पूर्वेश सरनाईक यांनी वर्तकनगर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली असून पोलीस पुढील तपास करत आहेत। आतापर्यंत दुर्लक्षित असलेली कळवा आणि मुंब्रा ही रेल्वे स्थानकं वायफाय सुविधा देणारी देशातली पहिली रेल्वे स्थानकं ठरली आहेत।
मुंब्र्याचे आमदार जितेंद्र आव्हाड यांच्या प्रयत्नानं ही सुविधा कळवा आणि मुंब्रा रेल्वे स्थानकात उपलब्ध करून देण्यात आली आहे। कळवा आणि मुंब्रा रेल्वे स्थानकाचे फलाट आणि बाहेरील परिसरात ही सुविधा विनामूल्य दिली जाईल असं आव्हाड यांनी सांगितलं। मात्र ही सुविधा मिळवण्यासाठी आपली वैयक्तिक माहिती मोबाईल अथवा लॅपटॉपद्वारे नोंदवावी लागणार असून त्यानंतरच या सुविधेचा लाभ मिळू शकेल। वापरकर्त्यानं ईमेल आयडी मोबाईल क्रमांक नोंदवल्यानंतर त्याला SMS द्वारे पासवर्ड पाठवला जाईल आणि त्यानंतर या सुविधेचा वापर करता येणार आहे। या भागातील लोकप्रतिनिधींनी अशी सुविधा उपलब्ध करावी अशी मागणी रेल्वेकडे केली होती। ऐन विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर आव्हाड यांनी ही सेवा उपलब्ध करून दिली आहे। ठाण्यामध्ये अनेक राजकीय नेते वायफाय सेवा देण्यासाठी प्रयत्नशील होते, पण या नेत्यांचं प्रयत्नापलीकडे फारसं काहीच झालं नाही। जितेंद्र आव्हाड यांनी मात्र सेवा सुरू करून बाजी मारली। शिवसेनेचे संपर्क प्रमुख आमदार एकनाथ शिंदे यांची ठाणे जिल्हा बॅडमिंटन संघटनेच्या अध्यक्षपदी पुन्हा निवड झाली आहे। ही निवड पुढील 4 वर्षांसाठी आहे। शिंदे आणि त्यांच्या कार्यकारिणीची सलग 3 वेळा तीही बिनविरोध निवड झाली आहे। वरिष्ठ उपाध्यक्ष म्हणून आनंद भागवत, उपाध्यक्ष म्हणून SG भालेराव, S रामास्वामी, श्रीकांत भागवत आणि मिलिंद आपटे, मानद सचिव म्हणून श्रीकांत वाड, सहमानद सचिव म्हणून मयूर घाटणेकर, मानद खजिनदार म्हणून चिंतामणी रानडे, तर कार्यकारिणी सदस्य म्हणून सुधाकर गद्रे, YD तापसे, मंजिरी वाड, शैलेश भावे, अमित दातार, अभिमन्यू बस्ते आणि संदीप कांबळे यांची निवड झाली आहे। यावेळी विघ्नेश देवळेकर, अमन फारोक, वंश सिंग, दीप रामभिया, साई गुल्हाणे, निहार केळकर, अकेंद्र दारजी, कबीर कंझारकर, अक्षय राऊत, श्रेया खांडेकर आणि रितिका राज या बॅडमिंटनपटूंनी राष्ट्रीय तसंच राज्यस्तरावर केलेल्या उल्लेखनीय कामगिरीबद्दल त्यांचा एकनाथ शिंदे यांच्या हस्ते खास गौरव करण्यात आला। त्याचप्रमाणे सुधाकर गद्रे यांच्या उल्लेखनीय सेवेबद्दल त्यांचाही गौरव करण्यात आला। यावेळी ठाणे जिल्हा बॅडमिंटन संघटनेच्या नव्या संकेतस्थळाचा एकनाथ शिंदे यांच्या हस्ते शुभारंभ करण्यात आला। ठाणे जिल्हा बॅडमिंटन संघटनेतून एकतरी ऑलिम्पियन निर्माण करण्याच्या संघटनेच्या उद्दिष्टासाठी एकनाथ शिंदे यांनी सर्वतोपरी सहकार्य करण्याची ग्वाही यावेळी बोलताना दिली। ठाणे वार्ता पहा श्रीस्थानक वाहिनीवर। आता सकाळी 9:15 पासून रात्री 9:15 पर्यंत ठाणे वार्ता, ठाण्यातील पहिलं दृकश्राव्य माध्यम। आपला परिसर स्वच्छ आणि सुंदर ठेवण्यासाठी ठाणे महापालिकेत सहकार्य करा। ओला सुका कचरा वेगवेगळा जमा करा आणि रोगराईपासून मुक्तता मिळवा। श्रीस्थानक वाहिनी, ठाण्याची स्वतःची वाहिनी। ठाण्यातील घडामोडी, कार्यक्रम, वादविवाद, अगदी गाणी, नाटकं याचा आनंद घर बसल्या पहा श्रीस्थानक वाहिनी। आपल्या ठाण्याचं हक्काचं व्यासपीठ श्रीस्थानक वाहिनी। ठाणे वार्ता आता संकेतस्थळावर देखील ठाणेवार्ता.com वर क्लिक करा आणि ठाण्याच्या घडामोडी जाणून घ्या। ठाण्यातील पहिलं ऑनलाईन माध्यम ठाणेवार्ता.com। डॉक्टर आणि रुग्णांचं पिढ्यानपिढ्यांचं जिव्हाळ्याचं नातं म्हणजेच डॉक्टर बेडेकर हॉस्पिटल। आता अत्याधुनिक सोयी सुविधा आणि तंत्रज्ञान युक्त वंध्यत्व निवारण केंद्रात IVF आणि टेस्ट ट्यूब बेबीची ही सुविधा। डॉक्टर बेडेकर हॉस्पिटल, महर्षी कर्वेपथ, ठाणे। 65 वर्षांची निरंतर सेवा। ठाणे वार्ता पहा श्रीस्थानक वाहिनीवर। आता सकाळी 9:15 पासून रात्री 9:15 पर्यंत ठाणे वार्ता, ठाण्यातील पहिलं दृकश्राव्य माध्यम। ठाणे महापालिकेच्या काँग्रेस गटनेतेपदी विक्रांत चव्हाण यांची नियुक्ती झाली आहे। महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस समितीने या आशयाचं पत्र महापौरांना पाठवलंय। विक्रांत चव्हाण हे वर्तकनगर परिसरातून महापालिकेवर निवडून आले आहेत। ठाणे महापालिकेत काँग्रेसच्या एकूण 16 नगरसेवकांपैकी 7 नगरसेवक शिवसेनेत दाखल झाले। काँग्रेसचे गटनेते रवींद्र फाटक यांच्यासह हे नगरसेवक शिवसेनेत गेल्यामुळे काँग्रेसचं गटनेतेपद रिक्त झालं होतं। या पदावर काँग्रेसनं विक्रांत चव्हाण यांची नियुक्ती केली आहे। ध्वनी प्रदूषणाच्या जनजागृतीसाठी आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमातच मोठ्या प्रमाणावर ध्वनी प्रदूषण होण्याचा प्रकार घडला। ठाणे वाहतूक नियंत्रण शाखेतर्फे कोरम मॉल इथे ध्वनी प्रदूषणाबाबत जनजागृती व्हावी म्हणून सुप्रसिद्ध पॉप गायक हनी सिंग, मंगेश देसाई तसंच इतर अनेक मान्यवर या कार्यक्रमास उपस्थित होते। हनी सिंग येणार म्हणून मोठी गर्दी जमली होती, पण जाहीर केलेल्या वेळेपेक्षा जवळपास 3 तास उशिरा हनी सिंगनं हजेरी
हजेरी लावली. हनी सिंगनं ध्वनी प्रदूषणासंदर्भात उपस्थित युवकांना मार्गदर्शन केलं, पण यावेळी आरडाओरडा, शिट्ट्या यामुळे उलट मोठं ध्वनी प्रदूषणच झालं. हनी सिंग हा युवकांच्या गळ्यातला ताईत आहे, त्यामुळे समस्त युवक वर्ग कोरम मॉलला आला होता. या कार्यक्रमाचं उद्घाटन उपायुक्त बाळासाहेब पाटील यांनी केलं. ध्वनी प्रदूषण हे किती धोकादायक आहे ही बाब तरुण पिढीच्या मनावर बिंबवण्यासाठी या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. विनाकारण हॉर्न वाजवणं, मर्यादेपेक्षा जास्त प्रमाणात डीजे लावू नयेत, तसंच शाळा, महाविद्यालय, रुग्णालय अशा ठिकाणी हॉर्न वाजवू नये असं आवाहन यावेळी करण्यात आलं. ध्वनी प्रदूषणाबाबत जनजागृतीचे कार्यक्रम शाळा, महाविद्यालय, रुग्णालय, अग्निशमन दल, रिक्षा, टॅक्सी स्थानकं, महत्त्वाचे चौक, निवासी संकुलं, परिवहन विभाग अशा विविध ठिकाणी आयोजित केले जाणार आहेत. पूर्व माध्यमिक आणि माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षेत ब्राह्मण शिक्षण मंडळाचे 4 विद्यार्थी गुणवत्ता यादीत चमकले आहेत. घंटाळी येथील ब्राह्मण शिक्षण मंडळाच्या इंग्रजी माध्यमाच्या शाळेतील 4थीच्या पूर्व प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षेत अनुश्री जोगळेकर हिनं 17वा तर रजत देशपांडे यानं 25वा क्रमांक पटकावलाय. तर माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षेत इयत्ता 7वीतील भार्गव नेने यानं 26वा क्रमांक मिळवला आहे. ब्राह्मण विद्यालय चरई येथील 4थीतील नेहा निकम हिनं 25वा तर वर्तक नगर माध्यमिक विद्यालयातील 7वीतील ओमकार लांडे यानं 29वा क्रमांक पटकावलाय. आज रमजान ईद. 40 दिवसांचे उपवास केल्यानंतर मुस्लिमांचा हा पवित्र सण येतो. काल चंद्रदर्शन झाल्यानं आज सर्वत्र ईद साजरी करण्यात आली. आज सकाळी विविध मशिदींमधून नमाज अदा करण्यात आला. भिवंडीतील कॉटन गेट, चांद तारा पटेल जामा मस्जिद, ठाण्यात महागिरीतील जुम्मा मस्जिद, राबोडीतील नूर मस्जिद, जुम्मा मस्जिद, कळव्यातील जुला मस्जिद, मुंब्र्यातील दारुल फलाई तर कासारवडवलीतील जामा मस्जिद अशा विविध मशिदींमध्ये आज सकाळी नमाज अदा करण्यात आला. या परिसरात नमाज अदा करण्यासाठी मुस्लिम बांधवांनी गर्दी केली होती. सर्व रस्ते गजबजून गेले होते. कल्याणमधील दुर्गाडी किल्ल्यावर नमाज अदा करण्यासाठी मुस्लिम बांधवांनी मोठी गर्दी केली होती. नमाज अदा केल्यानंतर मुस्लिम बांधवांनी एकमेकांना ईदच्या शुभेच्छा दिल्या. ईद निमित्त मुस्लिम बांधवांच्या घरी शिरकुर्मा, शेवया अशा विविध गोड पदार्थांचा आस्वाद घेण्यात येतो. यावेळी छोट्यांनीही मोठ्यांकडून ईदी उकळल्या. कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून नमाजाच्या वेळी कडेकोट पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. सर्व मुस्लिम बांधवांना रमजान ईदच्या ठाणे वार्ताकडून हार्दिक शुभेच्छा. ठाणे वार्ता पहा श्रीस्थानक वाहिनीवर. आता सकाळी 9:15 पासून रात्री 9:15 पर्यंत ठाणे वार्ता, ठाण्यातील पहिलं दृकश्राव्य माध्यम. श्रीस्थानक वाहिनी ठाण्याची स्वतःची वाहिनी. ठाण्यातील घडामोडी, कार्यक्रम, वादविवाद, अगदी गाणी, नाटकं याचा आनंद घर बसल्या. पहा श्रीस्थानक वाहिनी, आपल्या ठाण्याचं हक्काचं व्यासपीठ. श्रीस्थानक वाहिनी. ठाणे वार्ता आता संकेतस्थळावर देखील ठाणेवार्ता.com वर क्लिक करा आणि ठाण्याच्या घडामोडी जाणून घ्या. ठाण्यातील पहिलं ऑनलाईन माध्यम ठाणेवार्ता.com. नमस्कार मंडळी, दर रविवारी पाहायला विसरू नका. नमस्कार मंडळी, आपल्या प्रश्नांचं थेट उत्तर. ठाणे वार्ता पहा श्रीस्थानक वाहिनीवर. आता सकाळी 9:15 पासून रात्री 9:15 पर्यंत ठाणे वार्ता, ठाण्यातील पहिलं दृकश्राव्य माध्यम. आपण आपले कार्यक्रम अथवा बातम्या आम्हाला ठाणेवार्ता@gmail.com या आमच्या ईमेलवर कळवू शकता. ठळक घडामोडी शेवटी पुन्हा एकदा. ठाणे जिल्ह्याला मुसळधार पावसाचा तडाखा. जिल्ह्यातील काही भागांना सावधगिरीचा इशारा. कळवा मुंब्रा रेल्वे स्थानकात विनामूल्य वायफाय सुविधा आणि बदनामी करण्याची धमकी देत आमदार प्रताप सरनाईक यांच्यासह त्यांच्या कुटुंबियांकडे ऑस्ट्रेलियन युवतीनं मागितली 1 कोटींची खंडणी. या होत्या ठाणे वार्ता. आपली एखादी बातमी पाहायची राहून गेल्यास आपण ठाणेवार्ता.com या संकेतस्थळाला अवश्य भेट द्या. तर मग पुन्हा भेटू पुढील बातमीपत्रात फक्त श्रीस्थानक वाहिनीवर. धन्यवाद.